याचं नाव FIR मध्ये आलेलं नाही आणि मला त्याचे खरंच आत्ताच्या पत्रकार परिषदेत 3 खुलासे करायचे होते। एक तर मुठे समिती त्यांनी काल दिलेला अहवाल किती म्हणजे असं स्पष्ट शब्दात म्हणायचं असेल तर किती बंडल आहे ते मला दाखवायचं होतं। मुद्दा नंबर 2, येवले नावाचे जे अधिकारी होते त्यांनी बेल ऍप्लिकेशन मूव्ह केलं होतं आणि त्यांना इंटरिम बेल देखील ग्रांट झालंय 20 तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत। तर 20 तारखेपर्यंत यांना बेल कसं ग्रांट झालं, कारण तिथे PP FIR घेऊन गेलेच नाहीत। म्हणजे 11 तारखेला येवलेनी बेल ऍप्लिकेशन मूव्ह केलं आणि 13 तारखेला त्याचं हिअरिंग होतं। योगायोग म्हणा त्या दिवशी ते कोर्ट गैरहजर होतं। असं असताना दुसऱ्या कोर्टाकडे देऊन तिथे PP नी